खानदेशातील अशा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी अनिताज किचनला सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शेरण्यांची भाजी। आमच्याकडे खानदेशात यांना शेंदोळ्या असे म्हणतात। आज आपण ही भाजी एका वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। ओल्या तुरीच्या दाण्यांमध्ये आज आपण ही भाजी बनवणार आहोत। चला तर मग करूया। सगळ्यात अगोदर आपण या शेरण्या स्वच्छ धुवून त्यांना कापून घेऊ। या विशेष करून चवळीच्या दाण्यांमध्ये केल्या जातात, पण हिवाळ्यामध्ये ओल्या तुरीच्या दाण्यांचं खूप सीझन असतं, त्यामुळे मी यांना ओल्या तुरीच्या दाण्यांमध्ये आज बनवणार आहे। त्या व्यवस्थित कट करून झाल्यावर त्याच्यात थोडं मीठ घालून आपण 15 ते 20 मिनिटं त्यांना झाकून ठेवू, म्हणजे त्याच्यातील तुरटपणा वगैरे निघून जाईल। नंतर आपण शेरण्या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि तुरीचे दाणे आणि शेरण्या एकत्र कुकरमध्ये एक शिटी त्यांची काढून घेऊ। आता आपण भाजीसाठी मसाला तयार करू। मसाल्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। ते शेंगदाणे चांगले आपण भाजून घेऊ। 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्याही छान आपण भाजून घेऊ। शेंगदाणे आणि मिरच्या भाजून झाल्यावर काढून घेऊ। शेंगदाण्यांमध्ये थोडे लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि 1 ते 2 चमचे धने घेऊन याचा आपण बारीक मसाला करून घेऊ। थोडी कोथिंबीर मी त्याच्यात घातलेली आहे। हा आपला छान मसाला तयार झालेला आहे। आता आपण शेरण्या आणि दाणे शिजले की ते बघूया। आपल्या शेरण्या आणि दाणे खूप छान प्रकारे असे शिजलेले आहेत, हे बघा, तुम्ही बघू शकता। आता आपण पातेल्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून आपला मसाला चांगल्या प्रकारे परतून घेऊ। त्याच्यात 1 चमचा मी हळद घातली आहे। तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा। अशी भाजी खूप छान लागते। आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि छान असं वरती तेल आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शिजवलेल्या शेरण्या आणि तुरीचे दाणे त्याच्यात घालणार आहोत। चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्या। भाजीला छान अशी उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊ। ही बघा किती छान प्रकारे आपली भाजी झालेली आहे तयार। रंगही खूप छान आलेला आहे भाजीला। ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबतही खाल्ली तरी चालेल, खूप छान लागते। एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।